संघांना आपण देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन रीड केलं, इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं आणि सरळ चेंडू निघून गेला स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर चौकार, 4 रन्स. तो मॅच घेण्याकरिता लवकरात लवकर या क्विकली. आदरणीय उमेश कमलाकरजी गोती साहेबांकडनं 1051 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता मिळाले. ऐगावदेवी चषकाच्या वतीने आयोजकांच्या वतीने आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच उमेश कमलाकरजी गोती साहेब. खूप चांगल्या पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल हे आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. ऑन साइडला वळवलं, एक सिंगल धाव घेतली. या सिंगलच्या मदतीने 5 अंकांवर हे धावफलक 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागले जात आहेत. इथून अगदी आपण पाहू शकाल हे पहिलं षटक मितेश गवारी याचं पॉवर प्लेचं बंधन आहे म्हणून मिस्टेक तुम्ही करू शकत नाही. मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाकरिता खूप कमी असतं. मार्जिन ऑफ बेनिफिट फलंदाजाकरिता हे खूप मोठ्या प्रमाणात असतं, कारण की या 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय, खूप चांगला फटका लॉफ्ट केला. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूचा पाठलाग होतोय. इन मोमेंटला थोडासा फोर्स कमी झाला. चेंडू चुसून फेकी केली गेले. फेकी अगदी वेगवान आहे. आता एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात अपघात स्वरूपी. कुठल्या तरी एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आता शिवनाथ की विराज विचार विनिमय होईल आणि शिवराज यांना अगदी आपण पाहू शकाल बाद व्हावं लागतंय. शिवनाथची विकेट, फलंदाज बाद, विकेटचं झाले पतन. सन्मानित करतोय प्रमोद पाटील याला. खूप चांगला खेळ, 33 धावेंची एक वादळी इनिंग, 9 चेंडू गणिक अगदी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जात आहे. सुंदर असं मेडल आणि सॉफ्ट ड्रिंकची बॉटल या उन्हाळ्याच्या तीक्ष्ण हवामानामध्ये अगदी आपण पाहू शकाल. सर्वांसोबत शेअर करा आणि एन्जॉय करा या क्रिकेटच्या संग्रामाला. कॉंग्रॅच्युलेशन पामा. नेक्स्ट मॅच करिता शुभेच्छा असणार आहेत. नव्या फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर विशाल गोंड या फलंदाजाला अगदी पण पाहताय. पहा, प्रत्येक दृष्टिकोनातून रनिंग बिटवीन द विकेट ही त्याच पद्धतीने असेल की नाही हे सांगू शकत नाही. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत एक सामंजस्यपणे क्रिकेट हाताळले आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून म्हणायचं तर बेस्ट जोडी होती शिवनाथ आणि विराज. परंतु जी फेकी झाली ना ती अप्रतिम, कारण की पाहिलं एक मोमेंटला नजर फिरवली की कुठल्या दिशेने क्षेत्ररक्षक पोचला नाहीये आणि त्याच दिशेने अगदी आपण पाहताय अगदी स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि थ्रो एवढा व्यवस्थित होता, ॲक्युरेट होता, रॉकेट थ्रो. त्याच पद्धतीने चेंडू सरळ हातामध्ये विसावला आणि यष्टीरक्षकाने योग्य ते काम केलं. सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांना अगदी लावला आणि विकेट मिळाली. शिवनाथ त्याला बाद व्हावं लागतंय. विशाल गोंड नव्याने बॅटर. यावेळेस चेंडू हलकासा मात्र आतमध्ये वळाला, परंतु अगदी यष्ट्यांचा इम्पॅक्ट सोडून जाणार होता. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 8 रन्स ऑन गाड. 8 अंकांवर हे धावफलक. गुड व्हेरिएशन बाय मितेश गवारी. मागील सामन्यात काहीतरी अगदी आपण पाहू शकाल शिकलेत. थोडेसे महागडे ठरले गेले होते सकाळच्या सत्रामध्ये, परंतु अगदी एका चांगल्या संघापुढे अगले आपल्या बोटांतील जादू इथून दर्शवत असताना एक चांगलं व्हेरिएशन दाखवतंय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर. 8 अंकांवर हे धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ते मितेश सुसज्जित होईल. हलकासा पेस खेचून घेण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. 9 अंकांवर हे धावफलक. जोपर्यंत विराज वरटा आहे ना तोपर्यंत अगदी धावेंची जी गती आहे ती रोखणं थोडीशी मुश्किल असेल, कारण की नेहमीच म्हटले काहीतरी शोधत असतो मैदानाच्या दिशेने. पाहत न्याहाळत अगदी खेळ करण्याचा हा प्रयत्न असेल. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 9 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मितेश सुसज्जित होईल. स्विच हिट मी म्हटलंच की काहीतरी वेगळं पण शोधत असतो हा खेळाडू. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. कव्हर पॉइंट. 6 धावेंकरिता षटकार. शकाल इन मोमेंटला बॅकलिपला अगदी चेंज केलं.
ओव्हर द विकेटने अगदी गोलंदाजी करण्याचा मनसुबा मितेशाचा. आणि पहा कशा पद्धतीने रीड करतो. रीड केल्यानंतर एक्झिक्युशन काय प्रॉपरली आहे. जणू काही लेफ्ट हँडर फलंदाजच मैदानाच्या दिशेने फलंदाजी करतोय की काय. याच पद्धतीचे हे स्वीट फटके अगदी आपण पाहत आहे. स्वीट होता हा फटका, स्वीट अँड स्मार्ट. त्याच पद्धतीने या 6 धावा स्कोर कार्डवर येतील. 15 अंकांवर धावफलक आहे. यावेळेस काय फटका अफलातून. जसा ब्रेडवरनं मक्खन फिरवावा त्याच पद्धतीने या चेंडूला फिरवलं. फॉलोइंग स्वीप केलाय चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धावासा. विराटच्या बॅटमधनं आणखी एक कणखर फटका 6 धावेंचा. सुद्धा डीजे सागरने महत्वाचं लावलंय. वन साइडेड हिरो सध्याच्या युगामध्ये ट्रेंडिंगला असलेलं हे सॉन्ग आहे. आता इथून आपण पाहताय काय फटके होते. दोन्ही फटक्यांमध्ये नजाकत होती. ही आहे या खेळाडूची ओळख, विराज वरठा. म्हणून प्रत्येक खेळाडूने आपला एक परफॉर्मन्स दाखवला. आज कुठल्याही एका खेळाडूवर निर्भर नाही हा संघ. म्हणून नंबर 1 रँकिंगवर आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये तोच चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा. अगदी आपण पाहताय 6च्या मदतीने 21 अंकांवर हे धावफलक अप्रतिम. 4 चेंडूकडे एक कंट्रोल ठेवलं होतं मितेशाने, परंतु 2 चेंडूकडे कंट्रोल परिपूर्ण खेचून घेतलं. लेफ्ट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये लॉंग चेस आणि चेंडू सरळ अगदी निघून गेलाय. आपण वेळ घेतला, आपण वाट बघितली आणि तत्पुरी चेंडू सरळ निघून गेला. घरंगळ 4 धाबेंकरिता चौकार 4. विकेटला क्लिअर करील. 6 धाबेंकरिता षटकार. सुसज्जित होत आहे. पाहिलं की फ्रंट फूट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु तिथूनच अगदी स्ट्रोकला अंजाम दिला. ही आहे या खेळाडूची पॉवर अप्रतिम. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची होईल सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 32 या अंकांवर 32 रन्स ऑन अ कार्ड. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने अगदी केली जाईल. आपण सुद्धा घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र आई गावदेवी स्पोर्ट्स 5 सुरू आयोजित आई गावदेवी चषक 2025.
अगदी जाऊन पोहोचले 32 रन्स नकाड 32 या अंकांवर हे धाव फलक आहे. योग्य ती धावसंख्या उभारण्याचा हा माणस खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. एक्झिक्युशन होत आहेत. परिपूर्ण शॉट सिलेक्शन विराज वरडाच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. आता इथून हा खेळ कशा पद्धतीने पुढे नेला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता राज पडवल या गोलंदाजाला आणलंय. राजची गोलंदाजी इथून कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. राऊंड द विकेटने सुरुवात करेल. फटकावेमध्ये एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठेल का? यस इट इज. त्या दिशेने वारा आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की जिथे वारा तिथेच मारा. 6 षटकार. सहा धावा येतात आणि 6च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 38 रन्स होणं 38 या अंकांवर हे धावफलक. यावेळेस विशाल गोंड याच्या बॅटमधनं म्हणून म्हटलं की प्रत्येक खेळाडूवर अगदी विश्वास आहे आणि त्याने आतापर्यंत परफॉर्मन्स डिलिव्हर्ड सुद्धा केलाय. या अगोदर शिवनाथ याला अगदी आपण पाहिलं असेल. एका सामन्यामध्ये विराज फ्लॉप ठरल्यानंतर शिवनाथ चालले. शिवनाथ चालल्यानंतर विशाल गोंड असेल, विकास वरडा असेल, राहुल शेदरने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. आज बॅटर म्हणून आर्यन बर्ड्याचं सुद्धा कौतुक असेल. म्हणजेच प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजाने योग्य त्या पद्धतीने अगदी अष्टपैलू कामगिरी दाखवून दिले आणि म्हणूनच हा संघ आतापर्यंत सक्सेसफुल आहे. एक सिंगल येथे स्ट्राईक रोटेट केली जाईल. 39 अंकांवर हे धावफलक. राज पडवल याला अगदी आपण पाहत आहे. स्ट्राईक हेडला यावेळेस विराज वरडा याला आपण पाहत आहे. स्विच हिट खेळलाय. स्वीट हिट, स्वीट अँड स्मार्ट. बॅकवर्ड थर्डमॅन, सीमा रेषा पार. काय फलंदाजी लहरली गेलंय, बहरली गेलंय. आणखी एक तगडा प्रहार. 6. अगदी एन मोमेंटला बॅकलिपला पुन्हा एकदा अगदी स्विच केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. बॅकवर्ड थर्डमॅन, सीमा रेषा पार आणि 6च्या मदतीने धावफलक 45 या अंकांवर धावफलक. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर जणू काही रीड करतोय गोलंदाजाच्या ब्रेनला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं की सरो की पळो करून सोडलं होतं. अभिषेक शर्मा याने प्रत्येक गोलंदाजांवर तुटून पडले होते आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल ही मानसिकता आतापर्यंत स्थित होत असताना प्रत्येक गोलंदाजाचा खडपूर समाचार. विराज वरडा ब्रँड आहे जांभूल पाड्याचा आणि तो पुन्हा एकदा आज आई गावदेवी पाचरुक्याच्या मैदानावर झळाळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका दर्जेदार आहे, अप्रतिम. गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक की गोली. 4 धावेंकरिता चौकार 4. अगदी आपण पाहू शकाल आतापर्यंत हे षटक चाललंय. षटकार आणि चौकाराची बोलीभाषा. 49 या अंकांवर धावफलक. वैयक्तिक 30 धावेंवर ही खेळी होत असताना विराज वरडा याची अप्रतिम. पुन्हा एकदा स्विच हिट, अप्रतिम. म्हणून मी म्हटलं की जणू काही ब्रेन रीड केलंय की काय. त्याच दिशेने क्षेत्र अगदी ठेवलंय बिझी आणि आमचे बॉल बाय सुद्धा आता आपण पाहताय की थोडेसे साईजी तांडेल. हे मात्र पुन्हा एकदा बॉल शोधत असताना अप्रतिम फलंदाजी. धावफलक बोर्डवर तब्बली जाऊन पोहोचले 55. जणू काही ऍक्शन रिप्लेस आहे की काय हे चित्र अगदी आपण पाहताय. तिन्ही फटके स्विच हिटच्या माध्यमातून आणि चौथा सुद्धा येईल. यस इट इज. आणखी एक तगडा प्रहार. हा तर मॅक्झिमम आउट ऑफ दी पार्क. वॉट फलंदाजी बाय विराज वरडा. म्हणून मी म्हटलं हा ब्रँड आहे जांभूल पाड्याचा आणि तो झळाळला आज आई गावदेवी पाचरुक्याच्या मैदानावर. ग्रेट फिनिशिंग टच बाय मिस्टर विराज. अप्रतिम बॅटिंग.
प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातलं ताईत बनण्याचं काम केलंय. अगदी 9 चेंडू फेस केले आणि 42 धावेंची वादळी इनिंग ही त्याच्या बॅट मधनं, ज्यामध्ये 6 स्ट्रोक असे आपण पाहिले की जे स्विच हिटच्या माध्यमातून आले. कणखरता आहे या फलंदाजाच्या माध्यमातून, बायसेप आपण पाहू शकाल, परंतु सडपातल बांध्याचा टायमिंगचा बेताश धणी आहे. मानवित फॉर्म, अप्रतिम फलंदाजी ही आहे ताकद. चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाची रीड की हड्डी. तब्बली धावफलक अगदी जाऊन पोहोचवले ते म्हणजे 61 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 62 धावेंचं लक्ष हे अगदी समोर असणार आहे. लाडका प्रेक्षक राजा अगदी मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने अगदी वळतोय. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 61 धावा लागल्यात. 62 धावेंचा हा अगदी पाठलाग करायचा आहे. हा 62 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य. खूप चांगल्या प्रतिक्रिया युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. ऑनगोईंग मॅच करिता सुद्धा पाहायला मिळाल्यात आणि अगदी वसई आदिवासी क्रीडा संघाचं हे आहे 36वे आयोजन आणि आणखी एक क्वालिटी आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. तोच अगदी फॉर्म आपण पाहताय ऑनगोईंग युट्यूबच्या माध्यमातून झळाळला गेलाय. वसई आदिवासी क्रीडा संघ अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2025 पर्व 3 अगदी आपण पाहू शकाल. खेळाडू प्रवेशिका फॉर्म अगदी दाखवला गेलाय. लवकरात लवकर आपण हा फॉर्म फिलअप करायचा आहे आणि अगदी आपण पाहताय या स्पर्धेची रूपरेषा येत्या 11 मे ते 16 मे रजनी स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी प्रीमियर लीगचे हा व्यवस्थापन आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील आणि जे काही नियमावली आहे ते मात्र या फॉर्मवर दिलेली आहे. सो सर्वांनी आपण हे फॉर्म फिलअप करा आणि आज सबमिट करायचं आहे. लास्ट डेट आहे 25 एप्रिल 2025. डे नाईट क्रिकेटची महास्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3. नितेश जाधव यांच्याकडनं परभणी लागले प्रेक्षकांकरिता. षटकराच्या बाहेर झेल घ्या आणि 100 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. ही सुवर्ण संधी आहे. सो या सुवर्ण संधीचं आपण सोनं करा. पुन्हा एकदा व्हेरी वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आईगावदेवी स्पोर्ट्स पाचुर्का आयोजित आईगावदेवी चषक 2025 हे जानदार आणि शानदार आयोजन. कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी जमा झालेला आहे. नितीश जाधव यांच्या माध्यमातून प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी. तरीपाडा 11 तरीपाडा संघाचा तारणहार नितीश जाधव त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज अगदी लागले गेले. स्टार्ट द मॅच. रोशन झनाटे याला अगदी पण पाहता या पहिल्या स्पेलमध्ये पहिला चेंडू आउटसाइड ऑफ आहे. वाईटचा इशारा आला. 61 धावा लागल्या गेल्यात. 65 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे. तिरंगा तिल्लेर संघ वेट करेल की कुठला संघ त्यांच्या समवेत हा खेळताना पाहायला मिळणार आहे. काही फटकेबाजी झाली या पहिल्या इनिंग मध्ये. मोठा फटका मारण्याचा मानस, फटका फसेल. हवेमध्ये चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक विकास आणि आर्यन त्या दिशेने अगदी पाहायला मिळाले. थोडंसं त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय कॉन्सन्ट्रेट ठेवायला हवं होतं. जुगजुग जीव असा आशीर्वाद मिळाला. झेल ड्रॉप. तिथे 2 धावा पुन्हा एकदा परिवर्तित झाल्यात. दुहेरीच्या साह्याने धावफलक 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धावफलक आहे. अगदी जो बाउन्स मिळत नाही त्याचं कारण आहे थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आहे ज्याला आपण म्हणतो ना स्लिंगी ऍक्शन. त्याच पद्धतीने मिस्टर रोशन याची ही गोलंदाजी. ऑन साइडला बॅक फूटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला. वेट परिपूर्ण ट्रान्सफर. सुरुवात तर झाले धावसंख्येच्या दिशेने जाण्याची. याच फटक्यांची आवश्यकता आहे कन्सिस्टंटली. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे मोर. 6. या 6 धावा अगदी आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ऑन साइडला खेळला इंटू द गॅप मध्ये लॉंग चेस आहे. विराज वरटाला बिट करून चेंडू सरळ निघून गेलाय. जमिनीला घरंगळत. मिळतील धावा 4. षटकार आल्यानंतर हा चौकार. बाउंड्री 4. पद्धतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहत आहे. ऑन साइडला खेळल्याचा मानस. हलकीशी लेंथ डाऊन द ऑफ आहे. धावची थोड्याची संधी होती एक मोमेंटला परंतु बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल.
परत धाडले त्या वेळेस फलंदाज भाविशाला, कारण की मितेश त्या दिशेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा हा प्रयत्न करतोय. 13 अंकांवर धावफलक आहे. 13 रन्स ऑन गाठ, 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. लिव्ह केले या चेंडूला पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 14 अंकांवर हे धाव फलक. अक्षय भुयाळ, अनिल शेदडकडनं शुभेच्छा आल्यात, विशेष करून विराज वरडा आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांकरिता थँक्यू सो मच. ऑनगोईंग युट्यूबच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या कमेंट्स सुद्धा आपण पाहत आहे. वाईड आलतोय आणि 14 अंकांवर धावफलक आहे. मोठा फटका मारण्याचा मानस आहे. फटका फसला हवेमध्ये. चेंडू विराज आणि तदनंतर राहुल कॉन्सन्ट्रेट एकमेकांसमवेत पाहिलं. तदनंतर झेल पुन्हा एकदा झालाय ड्रॉप. आता या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील आणि धावफलक 16 अंकांवर 16 रन्स ऑन कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. परिपूर्ण वाटचाल करण्याचा हा मानस आहे. धावेंच्या दिशेने ही प्रतीक्षा. 62 धावेंचं जरी सुद्धा टार्गेट असलं तरी सुद्धा भावेशाने कणखर सुरुवात करून दिले. आतापर्यंत धावफलक 16 अंकांवर 16 रन्स ऑन कार्ड. मितेश गवारी त्याच परिपक्वतेने खेळावं लागेल जशी सुरुवात अगदी विराजाने केली होती आणि त्याच पद्धतीने खेळण्याची शैली. प्रत्येक खेळाडू तसा बनेल असं नाहीये, परंतु मानसिकता ही थोडीशी चेंज करावी लागेल. ओहो, लिव्ह केले या चेंडूला, परंतु इम्पॅक्ट ऑलरेडी डाऊन द लेग आहे. आणि या रोशन अगदी आपण पाहत आहे की पंचांकडे लाऊड अपील करतात. ऑलरेडी आपण राऊंड द विकेट नाहीत म्हणून अँगल हा खूप महत्वाचा ठरतो. आणि इम्पॅक्ट पाहायचं झालं तर एस्टनच्या मधोमध मध्ये सुद्धा नव्हता. आणि ज्या ठिकाणी आपण पाहताय षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 अंकांवर धावफलक 16 रन्स ऑन कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हा चेंडू फार महत्वाचा होता, कारण की या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला असता तर जी कॉन्सन्ट्रेट असतं ना की धावेंच्या दिशेने आपल्याला तेवढी धावसंख्या हवी आहे, प्रत्येक षटकाकडे किती धावसंख्या मिळाली असती. परंतु इथून लिव्ह केले या चेंडूला आणि 16 अंकांवर धावफलक आहे. 16 रन्स ऑन कार्ड. रोशन याचं पहिलं षटक झाले समाप्त आणि सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर इथून आपण पाहू शकाल स्वतः विराज वरठा इथून मार्गस्थ होत आहेत. या मिडल ऑर्डरमध्ये त्यांना ठाऊक आहे की इथून ही गोलंदाजी जर पोषकतेने राहिली नाही तर नक्कीच मितेश त्या दिशेने प्रयत्न करतील. एकेंडने भावेश पडवल यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आता भावेशाला सुद्धा 7 द्यावी लागेल जर या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर व्हायचं असेल तर. कालच्या दिवसामध्ये ट्रॅव्हिस हेड याला आपण पाहिलं 7 आणि प्रतिसाद देत असताना 171 धावांची भागीदारी ही रचली गेली पहिल्या विकेट करिता कणखरतेने. म्हणून अभिषेक शर्मा याचं 40 चेंडूंमध्ये ते शतक आपण पाहिलं. वादळ आलं होतं. ऑरेंज आर्मी हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलाय. आता स्ट्राईकवर आणलं जाते मितेशाला. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 रन्स ऑन कार्ड 17 अंकांवर. आता हवाई प्रतिहल्ले हे तुम्हाला चढवावेच लागतील, कारण की स्कोर कार्ड अगदी आपण पाहताय 17 या धावसंख्येवर आहे. रिक्वायर 100 हळूहळू वाढत असताना जवळजवळ 23 ते 24च्या घरामध्ये जात असताना क्वार्टर फायनल 1 क्वार्टर फायनल 2 अगदी आपण पाहताय लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत. आईगावदेवी निंबवली, आईगावदेवी मातेरवाडा, साईज फूड उसगाव, आईगावदेवी पाचरुखा दोन्ही संघांनी रेडी राहायचं. समोरच्या दिशेने कणखर प्रहार. नो चान्स. ॲज अन स्ट्रेट ॲज अन आरो बाणासारखा तीक्ष्ण 4 धावा चौकार. गेला यष्टिरक्षकांच्या हातकडामध्ये डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळली म्हणून म्हटलं की या मिडल ऑर्डरमध्ये जी गोलंदाजी घेतली ना विराजाने ती खूप महत्त्वाची ठरेल, कारण की त्याला ठाऊक आहे इथून जर धावा आपण जर रोखल्या तर नक्की शेवटच्या अंतिम षटकामध्ये तेवढा जोर पाहायला मिळणार नाही. या षटकाची सुद्धा झाली ते समाप्ती
आणि योग्य त्या पद्धतीचं हे षटक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड आहे 23 या अंकांवर 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 62 धाब्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे आणि या 62 धाब्यांचा पाठलाग होत असताना 23 या अंकांवर धावफलक. सुरुवात तर महत्वाची झाली होती जिथे अगदी षटकार आला होता पहिल्याच चेंडूवर, परंतु इथून अगदी आपण पाहता हे स्पेल खूप महत्वाचं राहिलं. अजून सुद्धा 39 धाब्यांचा पाठलाग हे समोर असेल म्हणजे 6 चेंडूकडे 39 धाबा या तब्बली तुम्हाला स्कोर कार्डवर लावाव्या लागतील. क्वार्टर फायनल 1, क्वार्टर फायनल 2, सेमीफायनल आणि फायनल असे 4 सामने आहेत. यानंतर आणखी एक सामना म्हणजे जवळजवळ आपल्याला 5 सामने खेळवायचे त्या 2 तासांमध्ये. सो आपण त्वरित घाई करा, लवकरात लवकर सामना कसा संपेल याकडे लक्ष असू द्या ही सर्वांना नम्रतेची विनंती. मान्यवरांचं शुभ आगमन सुद्धा होईल इव्हिनिंग सेशन मध्ये. त्यांचा सुद्धा मान सन्मानाचा कार्यक्रम हा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. विदिन द मिनिट्स खूप चांगल्या पद्धतीचा खेळ सुद्धा होतोय आणि आज वेळेच्या बाबतीमध्ये महत्वाचं योगदान आणि लक्ष सुद्धा आहे की कुठला संघ या सर्व गोष्टी निहाळतोय पाहतोय. शिस्तप्रिय ट्रॉफी ही मात्र आपण एक ट्रॉफी सुद्धा ठेवले. यावेळी सकट करण्याचा प्रयत्न त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता आता या सामन्यामध्ये इथून शिल्लक असेल. चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ काय महत्वाच्या प्रथमता फलंदाजी घेतोय, तिथून एक मोठी धावसंख्या लावतोय आणि त्यांना ठाऊक आहे की एवढी धावसंख्या लागल्यानंतर आपल्याकडे ती गोलंदाजी धार आहे. आर्यन वर्टायला अगदी आपण पाहताय ऑन दी मार्क आहेत गोलंदाजी मार्कवर. राहुल शेदड्याला थोडंसं मागे ठेवलंय. आर्यनवर मात्र हा भरोसा दर्शवला गेलाय. यावेळी स्लाइस केल्या चेंडूला खूप चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून गेला. रोशन जनाठ्याना बेट करून 4 धाब्यांकरिता चौकार, 4 रन्स. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 28 या अंकांवर हे स्कोर कार्ड 28 धाबा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ओहो, अगदी या यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल चपळ होते. त्वरित फेकी केली गेली. इथून अगदी आपण पाहत आहे सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकांच्या हातकड्यामध्ये डॉट बॉलची सांगता, कुठलाही धाव घेण्याचा मानस नाही. या 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. आतापर्यंत स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे 28 या अंकांवर हे धाव फलक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? यस इट इज. मॅक्झिमम हिट 6. झेल घ्या आणि नितीशजी जाधव तरेपडा 11 तरेपडा यांकडनं 100 रुपये कमवा. प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी आहे. 34 या अंकांवर धावफलक. प्रेक्षक राजा सुद्धा हुशार आहे की त्यावर आणखी 2 शून्य जर वाढले तर नक्कीच धावत पळत जातील झेल घेण्याकरिता. 100 रुपयामध्ये आता काय होत नाही असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. एक स्पर्धा आपण पाहिला ज्यामध्ये प्रेक्षकांकरिता सुवर्ण संध्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कित्येक भरघोस बक्षीस. आज सुप्रीमो सुद्धा सुरू आहे आणि त्या दिशेने सुद्धा रोज लकी ड्रॉ मोबाईल आयफोनच्या माध्यमातून मात्र प्रत्येक प्रेक्षकाला. आणि आपण पाहत आहे खूप महत्त्वाच्या भूमिका निभावल्यात प्रत्येक आयोजकांनी. यंदाच्या वर्षामध्ये काहीतरी वेगळं पण 11 ज्युपिटर बाईक